एक्झाम्पल सोडवणार आहे आपण. काय करायचंय, पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने काय करायचं आहे, भागायचं आहे. बहुपदी कोणते आहे बघा, एक्स घन वजा 64 आणि दुसरी बहुपदी आहे एक्स वजा 4, एक्स वजा 4. मग आता आपण भागाकार करत असताना पहिल्यांदा सगळ्यात गोष्ट काय करतोय आपण, जी दिलेली बहुपदी आहे, जी काय बघा दिलेली बहुपदी आहे ती कशाच्या स्वरूपामध्ये लिहितोय, पहिल्यांदा कोणत्या रूपामध्ये लिहितोय सांगा. जी बहुपदी आहे ती आपण कोणत्या रूपामध्ये लिहितोय. बघा, जी बहुपदी आहे ती आपण दिलेली सहगुणक रूपामध्ये लिहितोय. ठीक आहे, म्हणजे एक्स घन वजा 64 ह्यालाच मी कसं लिहू शकतोय लक्षात घ्या. एक्स घन अधिक 0x चा वर्ग अधिक 0x अधिक 0x वजा 64. ठीक आहे, इथं त्याचं रूपांतर करायची गरज आहे का, नाहीये, इथं अगोदर पासूनच आहे. मग आता आपण काय करणार आहे बघा, तर आता आपण काय करणार आहे लक्षात घ्या. तर हे आपण ह्या अशा भाज्य बरोबर आपण रेग्युलर जसा भागाकार करतोय मी त्या भागाकार स्वरूपामध्ये लिहिणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा हा मी भागाकार करणार आहे. तर आपल्याला हे काय आहे, भाज्य आहे, म्हणजे ज्याला भागायचं आहे ती संख्या भाज्य. मग काय येणार आहे, तर हे लिहिणार आहे आपण त्याच्या आतमध्ये, एक्स घन अधिक 0x चा वर्ग अधिक 0x वजा 64 आणि भागायचं आहे कुणी, x वजा 4 ने भागायचं आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं आहे, मला x पासून x घन पाहिजे, मला x पासून काय पाहिजे, एक्स घन पाहिजे. मला कितीने गुणायला पाहिजे ह्या बहुपदीला, तर एक्स वर्गने गुणायला पाहिजे. आता काय करायचं, ह्या दोन्हींचा जो काही गुणाकार आहे तो इथं लिहायचा आणि तो वजा करायचा. ठीक आहे, मग काय होणार आहे बघा, एक्स वर्ग गुणिले एक्स काय येणार आहे, एक्स घन आणि हे काय येणार आहे वजा 4x चा वर्ग. आता हे लक्षात आलं, वजा वजा असल्यामुळे हे काय होणार आहे, अधिक होणार आहे आणि एक्स घन वजा एक्स घन काय येणार आहे 0. मग एक्स चा वर्ग अधिक 4x चा वर्ग काय होणार आहे 4x चा वर्ग. काय होणार आहे 4x चा वर्ग होणार आहे अधिक 0x वजा 64 मी आहे असं लिहून घेतोय. हे नाही लिहिलं तरी चालतंय, पण लिहूनच घ्या तुम्ही, बरं पडतं. आता मला काय पाहिजे लक्षात घ्या, मला x पासून 4x वर्ग पाहिजे. मला x पासून काय पाहिजे 4x पाहिजे, म्हणजे मला इथं 4 न तर गुणायला पाहिजेच आणि x पासून x वर्ग मिळवायसाठी x ने पण गुणायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार आहे बघा, तर वजा 4x चा वर्ग सॉरी अधिक 4x चा वर्ग हे वजाबाकी मध्ये होणार आहे आणि हे 4 गुणिले 4 अधिक वजा वजा 4 चौक 16x अशा पद्धतीने येणार आहे. मग ह्याचं चिन्ह पुन्हा एकदा काय होणार आहे, धन होणार आहे. अधिक 4x वर्ग वजा 4x वर्ग काय होते 0. त्याच्यानंतर 0 अधिक 16x म्हणजे काय होणार आहे 16x वजा 64. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, मला x पासून 16x पाहिजे. x तर आहे, म्हणजे बाकीच्या कुठल्या संख्येनं गुणायला लागणार आहे का, नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपण कितीनं गुणणार आहे 16 ने गुणणार आहे. म्हणजे 16 गुणिले x काय बघा 16x आणि बघा हे अधिक वजा वजा 16 चौक 64, 16 चौक 64 इथं वजा चिन्ह येणार आहे, पण हे वजामुळं इथं काय होणार आहे अधिक होणार आहे. आता हे बघा 16x वजा 16x 0 वजा 64 अधिक 64 0. म्हणजे एक लक्षात घ्या, हा काय आलेला आहे भागाकार आलेला आहे आणि हे काय आहे भाज्य. मग आता बघा आपण हे कशा स्वरूपात लिहिणार आहे, इथं भाज्य बरोबर भाज्य बरोबर काय लिहिणार आहे बघा, भाज्य भाज्य काय आहे, तर भाज्य हे आहे काय बघा, भाज्य हे आहे एक्स घन अधिक 0x चा वर्ग अधिक 0x वजा 64 बरोबर भाज्य बरोबर भाजक. भाजक काय आहे, भाजक हा आहे सॉरी भाजक हा आहे
एक्स वजा 4 गुणुले भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार. भागाकार काय आलेला आहे? हा वरचा भागाकार आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय येणार आहे बघा, एक्स वर्ग अधिक 4x अधिक 16 आणि भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी रिमाइंडर. शेवटला काय राहिलेला आहे बघा, हा रिमाइंडर असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे? बाकी. म्हणजेच काय असणार आहे? बाकी. हा काय असणार आहे? भाज्य. हा काय आहे? भाज्य आहे. म्हणजेच याला आपण काय म्हणतोय सांगा, इंग्रजीमध्ये काय म्हणतोय याला? तर डिव्हिडंड. याला काय म्हणतोय आपण? डिव्हिडंड. आणि ह्याला भाजक म्हणजेच भाजक, म्हणजेच याला काय म्हणतोय? डिवायझर. त्याला काय म्हणतोय आपण? डिवायझर. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे काय आहे? याला कोशंट. भागाकार. कोशंट म्हणजे काय आहे? भागाकार. ओके, तर ह्या शेवटला बाकी. तर बघा, लक्षात आलं असेल तुमच्या. समजलंय का बघा सर्वांना हे एक्झाम्पल? समजलं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे आता. ठीक आहे, आता हे आपलं एक्झाम्पल आहे 5x चा पाचवा अधिक 4x चा चौथा वजा 3x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 2 भागिले x वर्ग अधिक x. एक लक्षात घ्या, आता ह्या गणितात आपल्याला शब्द कुठं वापरायचेच नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण काय करून घेणार आहे बघा, ही बहुपदी आपल्याला फक्त काय लिहून घ्यायला पाहिजे? घातांक स्वरूपात लिहून घ्यायला पाहिजे. 5x चा वर्ग अधिक 4x चा चौथा वजा 3x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 2x अधिक 2 बरोबर. हे कसं लिहिता येणार आहे बघा आपल्याला? आता मी काय करतोय, डायरेक्टच लिहितोय मी. जागा एवढी जास्ती आपल्याला मिळणार नाहीये. अधिक 2 आणि ही जी बहुपदी आहे ना, ही बहुपदी मी लिहितोय एक्स वर्ग अधिक हा काय आहे इथं, काय प्रॉब्लेम नाही. एक्स वर्ग अधिक एक्स. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं हे सगळी बहुपदी मी इथं लिहिणार आहे भागाकाराच्या मध्ये. तर भाज्यामध्ये लिहिणार आहे 5x चा पाचवा अधिक 4x चा चौथा वजा 3x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 0x अधिक 2. ठीक आहे, तर काय होणार आहे बघा, तर इथं आहे एक्स वर्ग अधिक एक्स. आता एक लक्षात ठेवा, एक्स वर्ग पासून एक्स चा पाचवा घात पाहिजे, म्हणजे कितीनं गुणायला पाहिजे? एक्सच्या घनानं गुणायला पाहिजे. पण 5 पण पाहिजेच आहे ना, म्हणजे 5 ने गुणणार. आता एक लक्षात ठेवायचं, ह्यातून ह्यानं ह्याला गुणायचं, ह्या संख्येने किंवा ह्या पदाने ह्या बहुपदीला गुणायचं. म्हणजे काय येणार आहे बघा, 5x चा पाचवा घात, 5x चा पाचवा घात आणि हे काय येणार आहे? अधिक 5x चा चौथा घात. अधिक काय होणार आहे बघा, 5x चा चौथा घात. काय केलंय? ह्या पदाने ह्याला गुणलेलं आहे. आता हे वजा केल्यामुळे इथे यांची चिन्ह बदलणार आहेत. मग 5x चा पाचव्यामधून 5x चा पाचवा गेला, इथं राहिलं 0. 4तून 5 गेले, राहिले ऋण. म्हणजे काय होणार आहे? ऋण x चा चौथा घात वजा 3x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 0x अधिक 2. ठीक आहे, मग इथं नेमकं काय होणार आहे बघा जरा. तर इथं लक्षात घ्या, आता मला काय करायचं आहे? ऋण पाहिजे, म्हणजे इथं चिन्ह धन आहे, इथं ऋण आहे, म्हणजे ऋण लिहिणार पहिल्यांदा. मला एक्स चा चौथा घात पाहिजे. फक्त मला काय पाहिजे? एक्स चा चौथा घात पाहिजे. मी कितीने गुणणार आहे? एक्स वर्गने गुणणार आहे. एक्स वर्गने गुणल्यानंतर काय होतंय? एक्स वर्ग गुणले एक्स वर्ग, एक्स चा चौथा घात. ठीक आहे, वजानं गुणल्यामुळे इथं काय येणार आहे? वजा. पण हे ऍक्च्युअल मध्ये काय आहे? वजा. त्यामुळे ह्याचं चिन्ह काय होणार आहे? धन होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर बघा, तर काय होतंय? तर एक्स चा चौथा हे वजा केल्यामुळे इथं सुद्धा काय येणार आहे? वजा एक्स चा घन. वजा असल्यामुळे याचं चिन्ह काय होणार आहे? धन होणार आहे. एक्स चा चौथ्यामधून एक्स चा चौथा गेला, किती राहिलं? 0 वजा 3x चा घन.
वजा 3x चा घन, लक्षात घ्या वजा 3x चा घन काय आणि अधिक x चा वर्ग काय होणार आहे बघा, वजा 2x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 0x अधिक 2. ठीक आहे. मग आता इथं बघा मला वजा 2 पाहिजे आहे, वजा 2 न गुणावं लागेल आणि x घन पाहिजे त्यामुळे x ने गुणावं लागेल. वजा 2 ने गुणल्यामुळे काय होणार आहे बघा, तर वजा 2x चा घन वजा 2x चा वर्ग, वजा 2x चा वर्ग. आता इथे एक लक्षात घ्या, या दोन्हीची चिन्ह काय होणार आहे, धन होणार आहे तिथं वजा चिन्ह असल्यामुळे. कारण की आपण काय करतो, ह्यांचा जो गुणाकार आहे हे वजा करतोय त्यामुळे ह्यांची जी ओरिजिनल चिन्ह आहेत ते काय होणार आहेत, बदलणार आहेत, लक्षात घ्या. मग 2x वर्ग 2x घन अधिक वजा 2x घन अधिक 2x घन 0. त्याच्यानंतर 2x चा वर्ग अधिक 2x चा वर्ग किती येणार आहे, 4x चा वर्ग अधिक 0x अधिक 2. आता एक लक्षात ठेवा, x चा वर्ग इथं आहे इथं पण आहे, 4 नाहीये म्हणजे 4 न गुणावं लागेल, अधिक 4 ने गुणल्यानंतर काय होणार आहे बघा, तर 4x चा वर्ग अधिक 4x, 4x चा वर्ग अधिक 4x. हे वजा असल्यामुळे इथे चिन्ह काय होणार आहेत, बदलणार आहेत. 4x वर्गातून 4x वर्ग गेले, राहिले 0, 0x वजा 4x काय होणार आहे, वजा 4x अधिक 2. आता एक लक्षात ठेवा, मला सांगा इथं काय आहे, सांगा x आहे, इथं काय आहे x आहे आणि इथं काय बघा x वर्ग आहे. म्हणजेच काय, भाज्याची म्हणजे जे भाजक आहे भाजकाची कोटी ज्या वेळेला मोठी येते त्यावेळेला भागाकार संपला असं समजायचं. म्हणजे इथं जे शिल्लक राहिलेलं आहे ह्याची कोटी बघा त्याच्यापेक्षा कमी आहे, म्हणजेच इथं भागाकार संपलेला आहे. म्हणजेच आपण काय लिहू शकतोय, भाज्य, भाज्य काय बघा हे आहे, तर 5x चा चौथा अधिक 4x चा वर्ग वजा 3x चा घन अधिक 2x चा वर्ग अधिक 0x अधिक 2 बरोबर. तर लक्षात घ्या, तर भाज्य बरोबर भाजक काय आहे, तर हे आहे x वर्ग अधिक x वर्ग अधिक x गुणुले भागाकार म्हणजेच क्वोशंट काय येणार आहे बघा, 5x चा घन वजा x चा वर्ग वजा 2x अधिक 4 अधिक बाकी काय राहिले बघा, तर बाकी काय आहे लक्षात घ्या, बाकी अशा पद्धतीने आहे, अधिक वजाचा वजा होणार आहे, सो काय होणार आहे, वजा 4x अधिक 2. अशा पद्धतीनं येणार आहे. बघा समजलेलं आहे का, फक्त काय करायचं आहे, भागाकार एक प्रकारे हा भागाकार आपण करतोय पण एक प्रकारे गुणाकारच करतोय, लक्षात घ्या. रेषीय पद्धतीत सुद्धा गुणाकारच करतोय आणि ह्या पद्धतीत सुद्धा गुणाकारच करतोय. ठीक आहे. आता कसं आहे, जे मागच्या लेक्चर्स ना ऍबसेंट असतील त्यांना काय चाललंय लवकर लक्षात येणार नाही याच्याबद्दल. ठीक आहे. पण तरी सुद्धा ही दोन गणित जरी काळजीपूर्वक तुम्ही बघितले असाल तर तुम्हाला भागाकार पद्धती काय आहे ती, म्हणजे भागाकार करण्याची जी काय पद्धती आहे ती तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. सर माइक बंद केलाय. सर तुमचा माइक बंद आहे. ओके. तर बघा काय आहे, एक्झाम्पल आपला आहे, एका शेताची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे आणि त्यात काय केलेलं आहे, शेतकऱ्यानं एका ठिकाणी त्यानं त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, तर उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ म्हणजे थोडक्यात काय गणित असं आहे, त्यानं कुठंतरी एवढ्या ठिकाणी काहीतरी हे घर बांधलेलं आहे, तर उरलेल्या भागाचं क्षेत्रफळ म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे, दिलेली लांबी आणि दिलेली रुंदी याच्या आधारे जागेचं क्षेत्रफळ काढायला पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्यानं जे काय घर बांधलेलं आहे त्याचं क्षेत्रफळ काय करायला पाहिजे सांगा, वजा करायला पाहिजे. एवढंच करायचं आपल्याला इथं.
जरी एवढा मोठा प्रश्न दिसत असला तरी काय प्रश्न जास्ती अवघड नाहीये. लेंथ ऑफ फार्म बरोबर काय म्हणूया आपण, शेताची लांबी. लांबी किती आहे, शेताची लांबी बरोबर लक्षात घ्या काय आहे, तर 2a वर्ग अधिक 3b वर्ग, 2a वर्ग अधिक 3b चा वर्ग. आता इथं काय करतोय मी, ब्रेड म्हणजेच काय आहे, रुंदी. इथं लांबीच्या ऐवजी मी काय लिहितोय, रुंदी लिहितोय. बाकीचं सगळं आहे असं. ठीक आहे, ती किती आहे, तर a वर्ग अधिक b वर्ग, a वर्ग अधिक b वर्ग. आता बघा, तर शेतकऱ्यानं जी काही जमीन वापरलेली आहे, शेतकऱ्यानं बघा म्हणजे घराची लांबी व रुंदी, किंवा लांबी व रुंदी लिहिण्याच्या ऐवजी चौरसाकृती घराची बाजू, साइड ऑफ काय म्हणूया, साइड ऑफ काय म्हणूया बघा, तर साइड ऑफ स्क्वेअर शेप्ड हाऊस, म्हणजे चौरसाकृती घराची बाजू. बरोबर किती आहे बघा ते, तर ते लक्षात घ्या, a वर्ग वजा b वर्ग आहे. ठीक आहे, मग आता आपण काय पहिल्यांदा काढून घेऊया, तर सगळ्यात अगोदर आपण काय काढून घेऊया, तर एरिया ऑफ रेक्टँग्युलर फॉर्म. तर एरिया ऑफ रेक्टँग्युलर फॉर्म, फॉर्म लक्षात घ्या, फॉर्म म्हणा लागलोय मी. तर एरिया ऑफ रेक्टँग्युलर फॉर्म. ओके, तर काय आहे, आयताकृती शेताचे क्षेत्रफळ. बरोबर काय येणार आहे सांगा, लेंथ इंटू ब्रेड, म्हणजेच काय आहे, लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, तर बघा काय लांबी काय आहे बघा, 2a चा वर्ग अधिक 3b चा वर्ग गुणिले रुंदी काय आहे, a वर्ग अधिक b वर्ग. ठीक आहे, मग काय होणार आहे, यांचा गुणाकार करणार आहे आपण. ओके, लांबी 2a वर्ग a वर्ग, बघा हे असं लिहितो मी, 2a चा वर्ग a वर्ग अधिक b वर्ग अधिक 3b चा वर्ग कंसामध्ये a वर्ग अधिक b वर्ग. मग गुणाकार काय होणार आहे बघा, 2a चा चौथा घात, 2a चा चौथा घात अधिक 2a वर्ग b वर्ग अधिक काय होणार आहे बघा, 3a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा घात. मग इथं काय होणार आहे बघा, एकसारखं लिहूया आपण, 2a चा चौथा घात अधिक, बघा ही दोन सजातीय पद आहेत, काय होणार आहे, 5a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा घात. ठीक आहे, आता हे काय झालं, हे शेताचं क्षेत्रफळ झालं. सेम असं आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या, तर आपल्याला हे कुणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, तर घराचं क्षेत्रफळ काढायचं आहे. एरिया ऑफ हाऊस, ठीक आहे, घराचे क्षेत्रफळ. घराचे क्षेत्रफळ काय येणार आहे बघा, तर बाजूचा वर्ग म्हणजेच काय आहे, साइड स्क्वेअर. कारण की घर कसं आहे सांगा, चौरस आकृती आहे. मग बाजू किती आहे बघा घराची बाजू, तर a वर्ग वजा b वर्ग याचा वर्ग आहे.
मग आता वर्गाचं सूत्र वापरूया. पहिल्या पदाचा वर्ग किंवा इथंच वापरतो मी पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे ए वर्गचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद 2a वर्ग गुणिले दुसरे पद 2b वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे b वर्गचा वर्ग म्हणजे याचं किती येणार आहे बघा एरिया. तर a⁴ मायनस 2a² b² प्लस b⁴ म्हणजे a चा चौथा वजा 2a वर्ग b अधिक b चा चौथा. हे कुणाचं आलं? घराचं क्षेत्रफळ आलेलं आहे. हे कसं आलेलं आहे? घराचं क्षेत्रफळ आलेलं आहे. ठीक आहे. आता काय काढणार आहे आपण? तर जागेचे क्षेत्रफळ, उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ, त्या जागेचे क्षेत्रफळ जरा जागेची कमतरता असल्यामुळे एवढं जरा असं हे करतोय. हे जरा इकडं आलं असतं तर बरं झालं असतं. जागेचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे बघा. तर जमिनीचे क्षेत्रफळ किंवा शेताचे क्षेत्रफळ म्हणूया आपण. म्हणजे शिल्लक जी काही जमीन आहे त्याचं क्षेत्रफळ काय असणार आहे? शेताचे क्षेत्रफळ वजा घराचे क्षेत्रफळ. काय म्हणूया आपण? एरिया फार्म मायनस एरिया ऑफ हाऊस. एरिया फार्म मायनस एरिया ऑफ हाऊस. मग एरिया फार्म किती आहे बघा. तर एरिया फार्म हा आहे काय आहे बघा 2a चा चौथा अधिक 5a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा वजा वजा काय आहे बघा a चा चौथा घात वजा 2a वर्ग b वर्ग अधिक b चा चौथा. मग काय होणार आहे बघा. तर 2a चा चौथा 2a चा चौथा अधिक 5a वर्ग b वर्ग अधिक 3b चा चौथा. हे आतमध्ये वजाबाकी केल्यामुळे सगळ्यांची चिन्ह बदलणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे बघा a चा चौथा अधिक 2a वर्ग b वर्ग हे अधिकच काय होणार आहे वजा b चा चौथा. बघा एका a च्या चौथ्यातून एक a चा चौथा गेला तर काय राहणार आहे a चा चौथा घात 5a वर्ग b वर्ग अधिक 2b वर्ग. बघा काय होणार आहे 7a वर्ग b वर्ग. ठीक आहे. अधिक अधिक 3b चा चौथा वजा b चा चौथा अधिक काय होणार आहे 2b चा चौथा. झालं. हे अशा पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे. आन्सर चेक करू शकताय तुम्ही. बघा